भारताच्या हल्ल्याच्या शक्यतेने पाकिस्तानची भीतीने गाळण उडाली आहे। पाकिस्तानातल्या जम्मूलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरची गावं रिकामी करण्यात येत आहेत आणि हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात स्थलांतराला सुरुवात करण्यात आली आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी नेटवर्कला या संदर्भात माहिती दिली आहे आणि पाकिस्तानने सुरक्षित स्थळी लोकांचं स्थलांतर सुरू केलंय। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सोमेश, कुठेतरी पाकिस्तानने आता पाऊल मागे घ्यायला सुरुवात केलेली आहे। जी भीती त्यांना वाटते ती स्पष्ट दिसतेय त्यांच्या कृतीतनं। नक्की काय माहिती आहे या संदर्भात अधिक? नक्कीच पूर्वी ज्या भागाबद्दल आपण बोलतोय त्या भागाला पाकिस्तानी देश आणि त्यांचं सरकार आझाद काश्मीर म्हणून संबोधतं आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर या आझाद काश्मीर मधल्या लोकांना पाकिस्तानच्या सरकारने कायम दुय्यम नागरिक असल्याची वागणूक दिलेली आहे। त्यामुळे आधीच जम्मू आणि काश्मीर या बॉर्डर लगतच्या पाकिस्तानमधील गावांची परिस्थिती प्रचंड भयंकर आहे, अत्यंत हलाखीची आहे। तिथल्या लोकांना मूलभूत सुविधाही कधी पाकिस्तानने दिलेल्या नाहीत, त्यामुळे ती ओसाड आणि उजाड झालेली आहेत आणि आता तिथल्या लोकांना या सर्व युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तिथून हलवलं जात आहे। त्यामुळे तिथेही खूप मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी नागरिकांची गैरसुविधा आणि मोठ्या प्रमाणावर तिथे राहणाऱ्या लोकांची गैरसोय होण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु एवढं नक्की आहे की या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद हे आता बॉर्डर लगत पाकिस्तानच्या पलीकडे दिसू लागलेले आहेत आणि तिथल्या गावांमधले लोक हे सोडून जात आहेत, अन्यत्र स्थलांतर करतायत अशी माहिती मिळते। नक्की सोमेश, एकंदरीतच पंतप्रधान मोदींनी केलेली गर्जना आणि त्याचबरोबर त्यानंतर ज्या पद्धतीने तिन्ही दलाच्या सैन्यांचा एक आक्रमक पवित्रा सराव सातत्याने पाहायला मिळतोय, त्यानंतर पाकिस्तानने अशा पद्धतीने घाबरून सीमावर्ती भागात स्थलांतराला सुरुवात केली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपल्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।